मंडळी, मुंबईमध्ये सध्या गणेशोत्सवाची ओढ लागली आहे. ठिकठिकाणी गणपती कारखान्यातून गणपती मंडळाकडे प्रस्थान करताना दिसत आहेत. त्यामुळे सगळीकडे आगमनाच्या तयारीचा उत्साह ओसंडून वाहतोय. ढोल ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि बाप्पाच्या स्वागतासाठी जमलेली गर्दी, असं भक्तिमय वातावरण संपूर्ण शहरात पाहायला मिळत आहे. मात्र याच गणेशोत्सवाच्या आनंदी आणि उत्साही वातावरणात दक्षिण मुंबईतील भुलेश्वर परिसरातून दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असलेल्या भुलेश्वरचा राजा या भव्य गणेश मूर्तीची आगमन मिरवणूक सुरू असताना अचानक एक मोठा अपघात घडला. 22 फूट उंच असलेली बाप्पाची मूर्ती तोल जाऊन अचानक खाली कोसळली आणि या दुर्दैवी घटनेत 2 निष्पाप व्यक्तींचा मृत्यू झाला, तर चिमुकल्या मुलींसह 5 जण गंभीर जखमी झाले. म्हणूनच नेमका हा अपघात कसा घडला, या अपघातात कोणाकोणाची नावं समोर आली आहेत, याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. म्हणजे हा अपघात नेमका कसा घडला याबद्दलची सविस्तर माहिती घेतली असता शनिवारी रात्री 9:30 ते 10च्या सुमारास ही घटना घडल्याचं समोर आलं. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भुलेश्वर इथला प्रसिद्ध भुलेश्वरचा राजा या गणेश मूर्तीचा आगमन सोहळा मोठ्या थाटामाटात आयोजित करण्यात आलेला होता. ही 22 फुटांची अथांग आणि देखणी गणेश मूर्ती भायखळा लालबाग इथल्या कारखान्यातून एका विशेष ट्रॉलीवर ठेवून भुलेश्वरच्या दिशेनं आणली जात होती. मिरवणूक अत्यंत उत्साहात भायखळ्याहून निघून दक्षिण मुंबईतील मुख्य बाजारपेठेतून मार्गक्रमण करत होती. बलराम मर्चंट रोड, कबूतरखाना आणि जय आंबे चौक परिसरातून भाविकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या जयघोषात ही मिरवणूक पुढे सरकत होती. शेकडो कार्यकर्ते, महिला आणि लहान मुले बाप्पाच्या दर्शनासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे होते. ढोल ताशांचा नाद आणि गणपती बाप्पा मोरयाच्या गजरानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. ही मिरवणूक भुलेश्वर इथल्या ज्या मुख्य मंडपात जाणार होती त्या मंडपापासून अवघ्या 50 ते 60 मीटर अंतरावर पोहोचलेली होती. बाप्पा आता काही मिनिटातच मंडपात विराजमान होणार या विचारानं कार्यकर्त्यांचा उत्साह शेगेला पोहोचलेला होता. परंतु याच वेळी अचानक काळ समोर उभा राहिला. ट्रॉलीवरून पुढे सरकत असलेल्या 22 फूट भव्य मूर्तीचा तोल अचानक गेला आणि ती एका बाजूला कलडून थेट खाली रस्त्यावर आणि मिरवणुकीतल्या ट्रॉलीवर कोसळली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या माहितीनुसार गणेश मूर्ती ज्या लोखंडी सांगाड्यावर उभी केलेली होती त्या फ्रेमचं वेल्डिंग अचानक तुटलं असावं किंवा नटबोल्ट सैल झाले असावेत. त्यामुळे मूर्तीचा मधला भाग फ्रेममधून निसटला आणि महाकाय मूर्तीचा तोल सांभाळता आला नाही आणि क्षणात 22 फुटांची मूर्ती थेट खाली पडली. मूर्ती एकाकी कोसळल्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या लोकांमध्ये एकच घबराहट पसरली आणि पळापळ सुरू झाली. मूर्ती वाहून येणाऱ्या ट्रॉलीवर आणि तिच्या अगदी जवळ असलेल्या कार्यकर्त्यांवर आणि नागरिकांवर ही महाकाय मूर्ती कोसळल्यानं अनेक जण तिच्या खाली दबले गेले. क्षणात आनंदाचा आणि जल्लोषाचा माहोल विव्हळण्याच्या आणि मदतीसाठी मारलेल्या हाकांमध्ये बदलून गेला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि इतर कार्यकर्त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता तात्काळ बचावासाठी धाव घेतली. या घटनेचं गांभीर्य ओळखून मुंबई महानगरपालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं. त्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीनं मूर्तीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना तातडीनं बाहेर काढण्यात आलं आणि उपचारासाठी जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. त्यानंतर या हृदयद्रावक अपघातात 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये प्रत्यक्ष भुलेश्वरचा राजा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवशे वय वर्ष 33 यांचा समावेश आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला अत्यंत उत्साहाने मंडपात आणण्यासाठी आघाडीवर असणाऱ्या मंडळाच्या अध्यक्षांवरच काळाने झडप घातल्यानं सगळीकडे तीव्र शोक व्यक्त होतोय. त्यांच्यासोबतच मंडळाचे कार्यकर्ते ब्रिजेश हेमंत जोशी वय वर्ष 30 यांचाही या अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय. त्यामुळे बाप्पाच्या सेवेत असणाऱ्या या 2 तरुण आणि उत्साही कार्यकर्त्यांचा असा अचानक निघून जाण्यानं त्यांच्या कुटुंबावर आणि संपूर्ण परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. त्यासोबतच या अपघातात 5 जण गंभीर जखमी झालेले असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये 2 लहान मुलींचा समावेश असल्यानं लोकांचं हृदय पिळवटून निघतंय. लावण्य गाणेर आणि दिव्या गाणेर या दोन्ही चिमुकल्या मुली आपल्या पालकांसोबत बाप्पाचं आगमन पाहायला आल्या होत्या. मात्र या दुर्घटनेत त्या जखमी झाल्या. त्यांच्याशिवाय वैभव घेनांद वय वर्ष 38, पवन चौरसिया वय वर्ष 25 आणि कुणाल काशीत वय वर्ष 26 हे कार्यकर्ते आणि नागरिकही या अपघातात जखमी झालेत. त्यानंतर या जखमींना तातडीने जेटी रुग्णालय, जे रुग्णालय, HN रिलायन्स रुग्णालय आणि सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथं त्यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू असून प्रशासनाकडून त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवलं जात आहे. म्हणजे या संपूर्ण घटनेनंतर भुलेश्वरचा राजा या गणेशोत्सव मंडळाविषयी आणि मूर्तीविषयी अधिक माहिती समोर आली आहे. ही भव्य गणेश मूर्ती भायखळा येथील प्रसिद्ध कारखान्यातून तयार करून भुलेश्वरकडे आणली जात होती.
बुलेश्वरचा राजा हे दक्षिण मुंबईतील जुनं मानाचं आणि भाविकांच्या श्रद्धेचं ठिकाण मानलं जातं. बुलेश्वरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपलं 63वं वर्ष साजरं करत आहे. गेली 62 वर्षे सातत्यानं भक्तिभावाने, शिस्तीने आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून हा उत्सव या मंडळातर्फे साजरा केला जातोय. 63व्या वर्षाच्या या पर्वात मंडळानं 22 फुटी भव्य मूर्तीची स्थापना करण्याचा निर्णय घेतलेला होता. या भव्य आणि नयनरम्य मूर्तीचे मूर्तिकार अनिकेत देसाई हे आहेत. मूर्तिकार अनिकेत देसाई यांनी अत्यंत मेहनत आणि कौशल्यानं ही 22 फुटांची आकर्षक मूर्ती घडवलेली होती. परंतु आगमन सोहळ्यात घडलेल्या या तांत्रिक चुकीमुळे आणि अपघातामुळे ही सुंदर मूर्ती कोसळून तिचे 3 तुकडे झाले. त्यानंतर अग्निशमन दल आणि मंडळाच्या उर्वरित कार्यकर्त्यांनी अत्यंत जड अंतःकरणानं मूर्तीचे अवशेष डंपरमध्ये ठेवून विसर्जनासाठी पाठवले. मंडळी, भुलेश्वर परिसरातील या घटनेमुळे संपूर्ण मुंबई शहर, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे यांच्यात सध्या दुःखाची आणि हळहळीची लाट पसरली आहे. ज्या मंडपात काही तासातच रोषणाई, आरती आणि बाप्पाचा जयघोष होणार होता, त्या मंडपात आणि संपूर्ण भुलेश्वर परिसरात आता शांतता पसरली आहे. ज्या अध्यक्षांनी आणि कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस एक करून या उत्सवाची तयारी केलेली होती, तेच आज या जगात राहिले नाहीत. यावर कोणाचाही विश्वास बसत नाहीये. या घटनेमुळे मुंबईतील आगमन सोहळ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय. 25 ते 30 फुटांच्या महाकाय मूर्तीची वाहतूक करताना ट्रॉलीची मजबूती, लोखंडी फ्रेमचे वेल्डिंग, नटबोल्टची तपासणी आणि रस्ते सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करणं किती गरजेचं आहे हे या घटनेनं अधोरेखित केलं आहे. प्रशासनाकडून आणि पोलिसांकडून या संपूर्ण अपघाताची सखोल चौकशी केली जात असून यामध्ये नेमका कोणाचा हलगर्जीपणा होता की ही केवळ एक दुर्दैवी तांत्रिक दुर्घटना होती याची पडताळणी केली जाते. परंतु या घटनेने गणेशोत्सवाच्या सुरुवातीलाच मुंबईवर आणि विशेषतः भुलेश्वरचा राजा या मंडळावरती दुःखाची सावली पसरली आहे. आपल्या लाडक्या अध्यक्षाला आणि सहकार्याला गमावल्याचं दुःख उराशी बाळगून संपूर्ण भुलेश्वर परिसर आज हळहळतोय आणि बाप्पाच्या चरणी मृतांच्या आत्म्यास शांती मिळो अशीच प्रार्थना करत आहे. बाकी म्हणजे या दुर्दैवी घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विश्वासभराच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.